जेव्हा 1858व्या इसवी सनात त्या ईस्ट इंडिया कंपनीचे विसर्जन झाले आणि स्वतः ब्रिटिश सरकारने ते हिंदुस्थानचे साम्राज्य स्वयं व्हिक्टोरिया साम्राज्ञीच्या नावे करून घेतले, तेव्हा त्या ईस्ट इंडिया कंपनीचे अगदी पहिल्या वर्षाच्या त्या क्षुद्र अयव्यय पत्रकापासून संततपणे ठेवलेल्या गणनाप्रमाणे ह्या शेवटच्या 1858च्या विसर्जनाच्या दिवसापर्यंतच्या तिच्या आयव्यय पत्रकाप्रमाणे तिच्या सर्व भागधारकांच्या भागांच्या रकमा देऊन इतरही सर्व देणे मिटवून ती अगदी एखाद्या व्यावहारिक व्यावसायिक व्यापारी मंडळीप्रमाणे पद्धतशीर रीतीने विसर्जित केली गेली. इंग्लिश कारभाराची ही शतकानुशतके टिकून राहणारी संततता, टापटीप प्रशासनशीलता आणि संघटन क्षमता कुणीकडे आणि आमच्या इकडची त्याच काळातील वर्णिलेली बजबजपुरी अव्यवस्था, राजकीय अस्थैर्य आणि संघटन शून्यता कुणीकडे, त्यावेळचे ते ब्रिटिश राष्ट्र आणि आमचे हे हिंदू राष्ट्र यांच्यातील साम्य किंवा वैषम्य ही यद्यपि अशा एकेरीने सापेक्षता यश्चित उदाहरणावरून स्थापणे हे असमर्थनीय होणारे आहे. तथापि शीतावरून भाताची परीक्षा या चाल चलावो न्यायाने ते साम्य आणि वैषम्य दर्शविण्यापुरते हे मूलतः क्षुल्लक अशा ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानची साम्राज्य सत्ता चालवणारी दी ऑनरेबल कंपनी सरकार बहादूर म्हणून शेवटी मिरवू लागावे हे उदाहरण एक लहानसे पण परिणामकारक प्रतीक म्हणून उपयोगी आहेच आहे. आमच्या हिंदू राष्ट्राचा ब्रिटिशांनी असा जो संपूर्ण पराभव केला तो आमच्या हृदयात शिरलेल्या एखाद्या विषारी शल्ल्याप्रमाणे सलत राहिलेला होता. तरीही आम्ही त्यासाठी ब्रिटिशांना खोटेनाटे शिव्याशाप देऊन त्यांनी आमच्यावर मिळवलेला विजय केव्हाही नाकारला नव्हता, लपविलेला नव्हता. कारण आमच्या अंगात आमच्या हिंदू राष्ट्राच्या पराभवाचे उपटे काढण्याची धमक होती. ती काही मेली नव्हती. उलट आम्ही प्रांजलपणे हे समजून होतो की ब्रिटिश राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र यांच्यात हे जे तुमुल मल्लयुद्ध जुंपले होते त्यात एकंदरीत जो मल्ल नियुद्धाच्या कुस्तीच्या डावपेचात सामर्थ्यात त्या काळी निपुण तर होता, त्या ब्रिटिश राष्ट्राचा विजय व्हावा हे साहजिकच होते. रणांगणात होणारे जयापजय न्यायाच्या पोथीप्रमाणे होत नसतात हे आम्ही जाणून होतो. यासाठीच रणांगणात विजयी झालेल्या ब्रिटिश राष्ट्राला रणांगणातच गाठून चारी मुंड्या चित करण्यासाठी पुन्हा कोणते तरी नृसिंह आक्रमण पराक्रम करण्याचे रणकंकण ब्रिटिशांची साम्राज्य सत्ता हिंदुस्थानात स्थापित होते न होते तोच हिंदुस्थानातील अंतस्थ वीरवृत्तीने हाती बांधले. हिंदुस्थानचे साम्राज्य ब्रिटिशांनी हिंदू राष्ट्राच्या हातून छिनावून घेतल्यानंतर पराभूत झालेले ते हिंदू राष्ट्र काही काल हतप्रभ निष्प्राण होऊन पडले होते. ज्वालामुखीचा कोणताही स्फोट होऊन गेल्यानंतर तोही काही काल हतप्रभ आणि थंडगार होऊन पडतो, परंतु जर त्या ज्वालामुखीचा तो स्फोट शेवटचाच नसेल तर त्याच्या पोटातील भयंकर स्फोटक घटक आतल्या आत सळसळत राहिल्याने त्याची दाहक रसायने पुन्हा पुन्हा कडू लागतात. तसेच ब्रिटिशांकडून ते हिंदू राष्ट्र केवळ पराभूत झालेले होते, मेले नव्हते. एतर्थ त्याच्या अंतरंगात त्या विजेत्या ब्रिटिश शत्रूशी पुन्हा टक्कर देण्यासाठी अनेक वीरात्म्यांचे स्फोटक घटक लवकरच सळसळू लागले, कढू लागले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध हिंदुस्थानचा पहिला प्रचंड स्फोट. रणजित सिंगाचे पंजाबातील शेवटचे स्वतंत्र हिंदू राष्ट्र ब्रिटिशांनी जिंकून पुरती 10-12 वर्षे उलटली नव्हती तोच हिंदुस्थानावरील त्या ब्रिटिश साम्राज्याला उलथून पाडण्यासाठी हिंदुस्थानातील हिंदू मुसलमानांचा एक प्रचंड असा संयुक्त उठाव झाला आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या क्रांतियुद्धाचे रणकुंड इसवी सन 1857 मध्ये भडकले. या क्रांतियुद्धाचे एक प्रमुख वैशिष्ट्य हे होते की आपसातील शतकानुशतकाचे धार्मिक वैर त्या प्रसंगापुरते विसरून हिंदू आणि मुसलमान ह्या दोघांनीही एक संयुक्त राजकीय आघाडीत संघटित होऊन देशव्यापी महायुद्ध ब्रिटिशांविरुद्ध लढविले. परंतु ह्या प्रचंड क्रांतियुद्धाचा इतिहास आम्ही सविस्तरपणे आमच्या इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ 1857
हिंदुस्थानचे 1857चे स्वातंत्र्य समर ह्या जवळजवळ 500 पृष्ठांच्या मौलिक नि सुप्रसिद्ध ग्रंथात इसवी सन 1908 ते 1909 मध्येच लिहिलेला आहे. त्यात हिंदू राष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्या क्रांतियुद्धाचे समीक्षण संपूर्णपणे केलेले असल्याने आता इथे त्याची पुनरुक्ती करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या क्रांतियुद्धात अवघ्या 2-3 वर्षाच्या घनघोर संग्रामात इंग्लिशांची इतकी भयंकर हानी झाली की हिंदुस्थानच्या साम्राज्यासाठी मराठे, शीख नि नेपाळी या तिघांशी झालेल्या युद्धामध्ये जितके ब्रिटिश सैनिक मारले गेले नाहीत तितक्या ब्रिटिश सैनिकांच्या आणि कोऱ्या लोकांच्या क्रांतिकारकांनी बळी घेतला. इतक्या ब्रिटिश शत्रूंना ठार मारले. इंग्लिशाचे लहान सहान कॅप्टन, लेफ्टनंट, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट इत्यादी दुय्यम अधिकारी तर सोडाच, पण कर्नल व्हाईट, जनरल नील, सर हेनरी लॉरेन्स, जनरल ऑटरम, कमांडर इन चीफ ॲन्सन इत्यादी इंग्लिशांच्या अनेक धुरंधर अधिकाऱ्यांचे आणि पुढाऱ्यांचेही त्या संग्रामात बळी पडले. क्रांतिकारकांनी त्या बहुतेकांना रणांगणात निवडून टिचून ठार मारले. हिंदी क्रांतिकारक पक्षाचेही जवळजवळ 1 लक्ष झुंजार पुरुष इंग्लिशांनी ठार मारले असे नानासाहेबांसारख्या क्रांतीच्या धुरंधरांनी स्वतः सांगितले आहे. या क्रांतियुद्धाचा शेवट क्रांतिकारकांना जी प्रत्यक्ष इंग्रज सरकारच वाटे आणि म्हणून जिचा हिंदी लोक अतोनात द्वेष करीत त्या द ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनी सरकार बहादूर हिचाही ब्रिटिशांनी शेवटी प्रत्यक्षपणे बळी दिला. ब्रिटिशांना वाटले की ह्या कंपनीचे विसर्जन करून तिची सत्ता नाहीशी केली की क्रांतिकारकांचे पुष्कळ समाधान होईल आणि त्याच्या मनासारखे एक महत्कृत्य आपण केले असे क्रांतिकारकांना वाटेल. यास्तव ब्रिटिश सरकारने मोठ्या डामडौलाने नि गाजावाजाने प्रसिद्ध केले की यापुढे हिंदुस्थानचा सारा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून काढून घेऊन तिला पदच्युत करून तिचे विसर्जन करण्यात आले आहे आणि ब्रिटिशांची राणी जी व्हिक्टोरिया तीच यापुढे स्वतः हिंदुस्थानची साम्राज्ञी, एम्परर्स ऑफ इंडिया, हिंदुस्थानची बादशाहीन हे पद धारण करून हिंदुस्थानची सार्वभौम राजसत्ता प्रत्यक्षपणे हाती घेत आहे. ह्याप्रमाणे क्रांतिकारकांच्या 3 वर्षे चालवलेल्या रणधुमाळीने शेवटी दी ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनी सरकार बहादूर म्हणून मिळवणाऱ्या त्या ईस्ट इंडिया कंपनीचा तरी बळी घेतला. यापुढे जाऊन त्या नवीन हिंदुस्थानची साम्राज्ञी झालेल्या व्हिक्टोरियाच्या नावे एक घोषणापत्रकही ब्रिटिशांनी हिंदुस्थानभर प्रसिद्ध केले. त्यात क्रांतिकारकांना उद्देशून आणि अर्थातच त्यांचे काहीतरी समाधान करण्यासाठी असे प्रसिद्धले की या पत्रकानंतर इंग्रजांशी चालवलेले युद्ध बंद, जे बंडखोर आपली हत्यारे प्रकटपणे किंवा अप्रकटपणे खाली ठेवतील आणि काही एक उपद्रव न देता आपापल्या घरी जाऊन शांततेने आयुष्यक्रम चालू लागतील, त्या सर्वांना मागच्या कोणत्याही बंडा प्रकरणीच्या हालचालीविषयी विचारपूस न करता त्या संबंधी पूर्ण राजक्षमा केली जाईल. क्रांतिकारकांपुढे वरील 2 प्रकरणी अप्रत्यक्ष असली तरी दादांत शरणागती पत्करल्यानंतर सर्व हिंदुस्थानातील लोकांना शांत करण्यासाठी आणि क्रांतीची आग पूर्णपणे शमवण्यासाठी हिंदुस्थानच्या बादशाहीनीच्या ह्या घोषणापत्रकात पुढील महत्त्वाचे अभिवचन दिले होते की ब्रिटिश सरकार किंवा कोणाचाही स्थानिक गोरा अधिकारी किंवा मिशनरी ब्रिटिश हिंदुस्थानातील नेटिवांच्या धर्मात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकणार नाही. हिंदुस्थानची बादशाही आणि तिचे सरकार तिच्या हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी प्रजाजनांच्या सर्व धर्मांना समानतेने वागवू इच्छितात. त्यातील कोणत्याही धर्मीयांना अन्य कोणाकडून ही साम्राज्ञी उपद्रव होऊ देणार नाही. क्रांतीच्या मूळ कारणापैकी एक महत्त्वाचे जे कारण होते की कंपनी राज्य आम्हा हिंदू मुसलमानांचा धर्म बुडवून आम्हास बळाने ख्रिश्चन करणार आहे अशी भीती हिंदी लोकांना पडलेली होती, ते कारण यापुढे उरू नये म्हणूनच हे अभिवचन त्या राणीच्या जाहीरनाम्यात घोषणापत्रकात दिलेले होते आणि ही क्रांतिकारकांपुढे ब्रिटिशांनी एक शरणागती पत्करलेली होती. तशीच न बोलता पण आणखी एक महत्त्वाची शरणागती ब्रिटिशांनी या घोषणापत्रकात जी गुपचूप स्वीकारली होती ती ही होय की ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानिकांचा दत्तक घेण्याचा अधिकार अमान्य करून त्यांना ब्रिटिश साम्राज्यात गिळंकृत करण्याचा जो सपाटा चालविला होता तो या घोषणापत्रकाने तसे अप्रत्यक्ष काहीही न बोलता बंद केला.
कारण त्या घोषणापत्रकात असे स्पष्टपणे प्रसिद्धले होते की संस्थानिकाचा दत्तक घेण्याचा पूर्वापार अधिकार सन्मानिला जाईल. त्याने घेतलेल्या दत्तकांना वंशपरंपरेप्रमाणे राज्यविषयक जे अधिकार मिळत होते ते मिळत राहतील. यापूर्वी या सर्व प्रकरणी या घोषणापत्राने क्रांतिकारकांचा हा भयंकर उठाव होण्यास जी जी कारणे निमित्तभूत झाली होती असे ब्रिटिशांना वाटले ती ब्रिटिशांनी निस्तरली होती. तरीही त्या घोषणापत्रातील सर्वात महत्त्वाचे आणि ब्रिटिशांच्या मते जे सर्व हिंदी लोकांचे पूर्ण समाधान करील असे वाटले ते अभिवचन असे होते की सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्या सर्व हिंदी प्रजाजनांना ब्रिटिश प्रजाजनांच्या सारखेच अगदी समानतेने वागविले जाईल.